सॉरी, ते रिक्षाने आले ना, सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होता म्हणून. पण आता आली ना, बरं झालं बाई, काळजी मिटली. मी देवापुढे साखर ठेवते. हा, तुम्ही या घरात. तुम्हाला बरं नाहीये ना? तुम्ही बरं आहे मी, ठीक आहे, मला काही नाही झालंय. काय तू फोन उचलत नाही? ऍटलीस्ट कॉल करून कळवायचं ना, उशीर होतोय म्हणून. इतकं सिम्पल आहे. इतके मेसेजेस केले, किती काळजी वाटत होती मला तुमची. सॉरी ना, ऍक्च्युली तिच्याशी गप्पा मारण्यामध्ये इतके रमून गेले की कळलंच नाही मला तुमचा कॉल आलेला. सॉरी. सॉरी नका म्हणू, इट्स ओके. सई फक्त माझी आहे, फक्त माझी. तिला हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी देवाण जागीरदार. चला आता आत. आणि आजकाल ना तुम्ही तुमच्या मैत्रिणी बरोबर जास्तच असता. कोण आहे रे तिकडे? हा, कोणी जाणार बॅगला? देवांश, देवांश. ओके? हो हो हो. लागले नाही ना कुठे? मला नाही लागलं, मी ठीक आहे. देवांश ऐका. कोण आहे तिकडे? ऐका. काय चाललंय? देवांश, देवांश, देवांश शांत व्हा ना. लहान मुलं खेळतात, चुकून दगड आला अरे लहान मुलं असतील तर काय, दगड लागला असतं तर केवढ्यात पडलं असतं ते. पण लागलाय का? नाही लागलाय ना, वाचलोय आपण. तुम्ही चला ना प्लीज, उगा चिडचिड नका करू. चला. लागलं असतं तुम्हाला. नाही लागले ना, पण चला तुम्ही शांत. सेन्स. इथे काय करते? तिकडे. हो, मला माहित नाही. माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे. आणि शपथ, ही न्यूज. अंजली, तुला काय गरज होती माझ्या ऑफिस मध्ये यायची? आपण दोघे एकत्र आहोत हे कोणाला कळलं ना तर सगळा घोळ होईल. मला समजत नाहीये माझ्या हातात काय लागले. अंकल, माझ्याकडे ना खूप मेजर न्यूज आहे आणि ही ना अशी सांगून कळणार नाही. हो, सांगून मजा नाही. मला तुम्हाला दाखवायचे. वेट. काय? हिला असा तसा शॉक मला पण लागला होता जेव्हा मी माझ्या रिअल आईजने त्यांना दोघांना बघितलं. आणि शपथ साई, पण काय आहे ना, म्हणजे एकीकडे देवांशला सांगते मी किती लॉयल आहे, किती जेन्युइन आहे, आणि दुसरीकडे हे असले उद्योग करते. अंजली, त्या सईशी माझं काही देणं घेणं नाहीये. आधी